जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या आसलगाव येथील सरपंच विष्णू इंगळे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत असून सरपंच हे नागरिकांच्या विकासाकरिता कोणत्याच प्रकारचे काम करीत नसल्याचा आरोप जनसामान्यांतून होत आहे। सेठ आणि भाऊचा शाप असलेली आसलगाव ग्रामपंचायत आज पुन्हा शेठच्या आदेशाने चालत असल्याने गावातील विकासाची अनेक कामे खोळंबली आहेत। नागरिक सरपंचांना वारंवार लेखी तोंडी तक्रारी करतात, परंतु सेठचा होकार आल्याशिवाय सरपंच इंगळे कोणतीच ऍक्शन घेत नाही। त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। काल 11 जून रोजी दुपारीच्या सुमारास मुसळधार पाऊस आल्याने आसलगाव येथील काही नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले। याबाबत घटनेचे वास्तव्य एमसीएन न्यूजने बातमीच्या माध्यमातून प्रसारित केले। त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास नागरिकांनी याबाबत सरपंचांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। सरपंच यांचे बेबनाव उत्तर पाहता आसलगाव मधील हजारो नागरिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर रात्रीच्या वेळेस हजर झाले आणि गावातील सांडपाण्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावा या प्रश्नावर आक्रमक झाले होते। अखेर सरपंचांनी संतप्त नागरिकांना काही आश्वासन दिले। त्यानंतर नागरिकांनी सरपंचाला सुटकेचा श्वास दिला। एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। आसलगाव परिसरामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे या आसलगाव परिसरातील लोकांच्या घरांमध्ये पाणी साचल्यामुळे हजारो रुपये या ठिकाणी लोकांचं नुकसान झालं। गहू, ज्वारी, त्यानंतर ढोरांचे चारा या सर्व या ठिकाणी नुकसान झालं आणि हे पाणी एवढ्या प्रमाणे आलं की जो नाला आहे तो ग्रामपंचायतनं जो स्वच्छ न केल्यामुळे हे पाणी संपूर्ण या लोकांच्या या ठिकाणी घरामध्ये घुसलं। ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार सूचना देऊन याकडे कानाडोळा करून ग्रामपंचायतनं याला जबाबदार आहे या सर्व नुकसान आले आणि ह्या सर्व गोष्टी संध्याकाळी सूचना दिल्यानंतरही त्याकडे सरपंच या ठिकाणी येण्यास नकार दिला आणि संतप्त लोकांनी त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस ग्रामपंचायतला घेराव घालून व सरपंचाला या संबंधी माहिती देऊन नंतर वेळेवरच सरपंचाने या विषयाची केअर घेतली। तोपर्यंत सरपंच यांनी या गोष्टीकडे कुठलेही लक्ष दिले नाही। त्यामुळे झालेले नुकसान या सर्वस्व जबाबदारी आसलगाव ग्रामपंचायत, सरपंच व प्रशासन आहे।